विष्णू सहस्रनामाच्या विशेषणांचा अर्थ आपण बघत होतो. कालपर्यंत आपली 38 श्लोकातली विशेषणं पाहून झाली. आज 39व्या श्लोकाकडे वळूया. यातलं पहिलं विशेषण आहे अतुलः. अतुलनीय म्हणजे ज्याची कशाशीही तुलना करता येणार नाही, ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही. नास्ति तुला यस्य सहा. तुलना दोन समान गोष्टींची होते, परंतु परब्रह्माची परमात्म्याची तुलना कशाशी करणार? त्याच्यासारखा तोच एकमेवाद्वितीय आहे. आणि म्हणून ज्याच्याशी तुलना करण्यासारखी दुसरी कुठलीही गोष्ट नाही, काहीही नाही, असा हा अनुपमेय आहे. कारण बाकी सगळं जे आहे ते असत आहे आणि सत फक्त परमात्मा आहे. आणि म्हणून या सतची तुलना कशाशी होणार? या अर्थाने या ठिकाणी विष्णूला अतुलः असं हे विशेषण लावलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे शरभः. शरभ या शब्दामध्ये एक अद्भुत तत्त्व लपलेलं आहे. शब्दशः शरभचा अर्थ घेतला तर शरीरामध्ये जो आत्मरूपाने राहतो असा परमात्मा. परंतु शीर्यते इति शरीरः, जे जीर्ण होत जातं, झिजत जातं ते शरीर. आणि म्हणून झिजणे किंवा उणावणे हा त्याचा शरीराचा गुण झाला. परंतु त्याच्यामध्ये असणारा जो आत्मतत्व आहे ते मात्र कायम तसंच असतं. त्याला न जायते म्रियते वा कदाचित आपण म्हणतो तसं आहे ते. आणखीन एक अर्थ असा निघतो की शरभ हे एक अद्भुत नरसिंहासारखं एक अद्भुत तत्त्व आहे. म्हणजे काय आहे तर समुद्रामध्ये जशी मगर श्रेष्ठ असते, भूमीवर जसा सिंह आहे प्राण्यांमध्ये, आणि नभचरांमध्ये गरुड आहे. तर सिंह, गरुड आणि मगर या तिघांचीही शक्ती ज्याच्यामध्ये एकवटलेली आहे, सर्वांना त्याचा धाक आहे, या तीनही बलाढ्य गोष्टींनासुद्धा ज्याचा धाक आहे असा हा शरभ, अशा अर्थाने सुद्धा सामर्थ्याने युक्त असा त्याचा इथे शरभचा अर्थ लावलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे भीमः. भीम म्हणजे भयंकर, भयावह, ज्याची आपल्याला भीती वाटावी असं त्याचं उग्र रूप आहे, अशा अर्थाने त्याला भीम म्हटलेलं आहे. आपण मागे नरसिंहाच्या रूपामधलं रूप त्याचं पाहिलं, तसाच अर्थ इथे भीममध्ये निघतो की ज्याला सर्व घाबरतात. मग कोणत्या रूपाने हा परमात्मा भयावह वाटतो, भयंकर उग्र रूप वाटतो? ज्या वेळेला त्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्यावेळेला ते विश्वरूप पाहून अर्जुन काय म्हणाला होता? 11व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. अदृष्टपूर्वम हृषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे मनः भयेन प्रव्यथितं. तुझं हे अदृष्ट असं कधी न बघितलेलं असं हे विस्मयकारक रूप पाहून मला मनाला भीती वाटते आहे, व्यथित झालो मी. हे काय हे चाललं आहे? तुझ्या तोंडामध्ये, मुखामध्ये सगळ्या ज्या कराल दाढा आहेत काळाच्या, त्याच्यामध्ये या सगळ्या विश्वाचं चूर्ण होताना ज्या वेळेला त्यांनी पाहिलं, त्यावेळेला त्याचं ते भयंकर उग्र रूप पाहून, रौद्र रूप पाहून अर्जुनासारखा धीरगंभीर माणूससुद्धा घाबरला. मग आपल्यासारख्याची तर काय अवस्था होईल? आणि अशा अर्थाने भयंकर उग्र किंवा ज्याला विश्वरूप पाहिल्यानंतर ज्याचं आपल्याला ते सहन होत नाही तेज, अशा अर्थाने त्याला इथे भय हे विशेषण भीम या अर्थाने वापरलं आहे. शब्दशः संस्कृतमध्ये भीमचा अर्थ आहे आकाराने खूप मोठा, बलाढ्य. आणि म्हणून पांडवांमधल्या भीमाचं आकारही मोठा होता आणि शक्तीने पण ताकदवान होता तो. आणि म्हणून या ठिकाणी हा विश्वात्मा संपूर्ण जगाला व्यापून उरणारा जो आहे हा असाच बलाढ्य आहे. सगळ्यांच्यापेक्षासुद्धा त्याचं रूप जे आहे, ज्या वेळेला तो रौद्र रूप घेतो, त्याचा उल्लेख या विशेषणांद्वारे विशेष करून केलेला आहे. पुढचं विशेषण आहे समयज्ञ. संस्कृतमध्ये जसा तुम्ही संधिविग्रह किंवा समास सोडवाल तसा अर्थ बदलतो, हे काल आपण पाहिलं. आता ह्या समयज्ञ शब्दाची सुद्धा दोन प्रकारे फोड करता येते. एक सम आणि यज्ञ, आणि दुसरी फोड होते समय ज्ञ. समय आणि ज्ञ म्हणजे समय जाणणारा, ज्ञ म्हणजे जाणणारा.
जो वेळेचं उचित भान जाणतो तो समयज्ञ होईल. म्हणजे काय की सगळ्या ठिकाणी जे कालचक्र फिरत असतं किंवा जे कालगती आहे, कालधर्म आहे, तो सदैव एकाच गतीने एकाच क्रमाने फिरत असतो. त्याचा समय कुठेही निमिषार्धातसुद्धा चुकत नाही. आणि म्हणून कालचक्राच्या गतीच्या वेळेला जी अचूकता आहे ती अचूकता इथे समयज्ञ ह्या विशेषणामधून दिसते. आणि पहिली फोड आपण पाहिली सम आणि यज्ञ. आता हा सम आणि यज्ञ म्हणजे काय? सम म्हणजे सारखं. मग हा जो समयज्ञ आहे याचा उल्लेख सर्वभूतेषु समत्वम यजन्ते समत्वम यजनम सत्यम इति सहा समयज्ञ. म्हणजे काय तर सगळ्यांशी हा समभावाने वागतो, ज्याच्यामध्ये अपपर भावच नाही. त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीतल्या प्रत्येक जीवामध्ये, सजीवामध्ये, निर्जीवामध्ये ज्याचं आत्मतत्व हे समान आहे. आत्मा कोणाचाही वेगळा नाही, सगळा परमात्म्याचाच अंश आहे. अशा अर्थाने तो सम आणि यज्ञ म्हणजे यजन करणारा, अशा अर्थाने जो यज्ञ शब्द गीतेमध्ये वापरलेला आहे तोच इथे आला आहे. यज्ञ म्हणजे यजन करणारा. मग सगळ्यांशी समभावाने यजन करतो म्हणजे काय करतो तर या ठिकाणी समभावाने तो सगळ्यांना वागवतो. सगळ्यांशी त्याची जी वागण्याची पद्धत आहे, तऱ्हा आहे, कुणालाही तो आपलं जवळचा म्हणून त्याच्या कर्मफलांचे भोग कमी देईल आणि हा माझा खूप चांगला भक्त आहे मग याला पापकर्माची फळं कमी देऊया असा भेदभाव त्याच्याजवळ नाही. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जे जे काही फळं भोगायची आहेत ती समभावाने तुमच्या उचित काळाचं भान ठेवून तो देत असतो. या जन्मामध्ये जन्माला येताना जे काही प्रारब्ध तुम्ही घेऊन आलेला आहात त्यातल्या भोगांचे भोग भोगण्यासाठी ते सगळे जे उचित समय असतील त्या वेळेला तो बरोबर ते भोग तुमच्या वाट्याला देतो आणि सगळ्यांशी समभाव ठेवतो. त्याच्या मनामध्ये हा जवळचा, हा लांबचा, हा आपला भक्त, हा दुर्जन असा भाव नसतो. अशा अर्थाने सम यज्ञ आणि समय आणि ज्ञ अशा दोन्ही पद्धतीने या विशेषणाचा अर्थ लावता येतो. पुढचं विशेषण यज्ञालाच अनुषंगिक असं घेतलं आहे. हवीर हरिही. हवी म्हणजे आपण पाहिलं यज्ञामध्ये ज्या समिधा टाकल्या जातात, ज्या आहुती दिल्या जातात त्याला हवी असं म्हणतात. मग हा हवी जो आहे हाच हरिरूप आहे, विष्णुरूपच आहे. यज्ञ करणारा, यज्ञामध्ये हवी टाकणारा आणि त्या समिधा हे सगळं त्याचंच रूप आहे. अशा अर्थाने इथे हवी हा हरिस्वरूप आहे असा एक अर्थ काढला. आणखीन या हवीमध्ये 4थ्या अध्यायात गीतेचा जो उल्लेख आला आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, या श्लोकामध्ये या ब्रह्म हवीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे जे अर्पण करायचं तेही ब्रह्म, ज्याच्यात अर्पण करायचं तो यज्ञ तोही ब्रह्मच, अर्पण करणारा होता जो असतो यजमान तोही ब्रह्मच. म्हणजे सगळीकडे हे ब्रह्माचंच स्वरूप व्यापलेलं आहे. आणि मग हवी वेगळा, हवीर द्रव्य टाकणारा वेगळा किंवा तो अग्नी जो होमाचा आहे तो वेगळा असं नाही आहे. सगळ्या ठिकाणी त्याचंच रूप आहे. अशा अर्थाने त्याला हवीर हरिही असा अर्थ त्याचा काढलेला आहे. हा जो जीवन आपला एक यज्ञ आहे, आपल्या व्यवहाराच्या भाषेत पाहिलं तर यज्ञ म्हणजे त्याग अर्थ आपण गीतेमध्ये पाहिला होता. तर त्यागमय जीवन असतं, आपल्याला कितीतरी गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि म्हणून या अर्थाने हा जीवन आपलं माणसाचं, पुरुषाचं जीवन हे एक यज्ञ असतं आणि जणू काही आपण त्याच्यामध्ये आहुती टाकत असतो आपल्या भावनांची. मनाविरुद्ध घटना घडल्या की आपल्या भावनांची आहुती आपण त्या जीवनयज्ञामध्ये अर्पण करत असतो, तेव्हाच तो जीवनयज्ञ सफल होतो. आणि अशा अर्थाने सुद्धा आपण जे जे काही कर्म करतो आहे ते सुद्धा हा भगवंताचाच सगळीकडे अवतार व्यापलेला आहे. भगवंतच आपल्याला त्या पद्धतीत आपल्याकडनं करवून घेणारा करता आहे. आणि म्हणून या पुरुषाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गोष्टींना हा हवीर हरिही, जो हरिरूप स्वरूपातला जो हविरूप असणारा असा जो परमात्मा आहे तोच त्या ठिकाणी व्यापून उरलेला आहे. आणखीन एक अर्थ इथे असा काढला आहे की विश्वरूपी हवी
स्वीकारणारा किंवा हरण करणारा. हरीचा हर धातू रू धातू काढला. संस्कृतमध्ये जसे धातू काढू तसे अर्थ बदलतात. रू धातूचा हर धातू होतं रूप की हरण करणे. मग आपण पाहिलं अग्नीच्या रूपामध्ये आपण पाहिलं की अग्नी हा काय करतो तर हवीर द्रव्य ज्या त्या देवतेपर्यंत नेऊन पोचवतो. मग तो अग्निसुद्धा भगवंताचाच अवतार आहे, रूप आहे. मग हा जो हवन करणारा जो विश्वरूपी हवी आहे हा सुद्धा तो हरण करतो प्रलय काळाच्या वेळेला. ज्या वेळेला सगळीकडे प्रलय काळ होतो त्यावेळेला संपूर्ण विश्व जणू काही एक हवीरद्रव्य बनतं आणि ते हवीरद्रव्य या संहाराच्या यज्ञामध्ये अर्पण करून ते ग्रहण करतो किंवा ते हरून नेतो. असा जो तो शिवरूपातला रौद्र रूपातला जो कोणी परमात्मा आहे त्या परमात्म्याला हवीर हरिही असं विशेषण लावलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे सर्व लक्षण लक्षण्यः. परमात्म्याचं वर्णन कितीतरी अंगांनी करता करता प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप वेगळं वेगळं लक्षात येतं. सर्व लक्षणं, सगळी जी लक्षणं आहेत त्या सगळ्या लक्षणांनी तो युक्त आहे. लक्षण्य म्हणजे लक्षात घेण्याजोगा. त्याचं स्वरूप लक्षात घेण्याजोगं कसं आहे तर तो सर्व लक्षणांनी युक्त आहे, सगळ्या सद्गुणांनी तो युक्त आहे. आता या ठिकाणी आपण ज्या वेळेला लक्षणांचा उल्लेख करतो त्यावेळेला 32 शुभलक्षणं मानलेली आहेत. हस्तसामुद्रिक ग्रंथामध्ये 32 शुभलक्षणं दिलेली आहेत. लक्षणं आणि चिन्ह याच्यामध्ये फरक आहे. चिन्ह जी असतात ही बाह्य असतात. उदाहरणार्थ शंख चक्र गदा पद्म ज्याचं काल आपण सविस्तर पाहिलं कशा कशाचे प्रतीक आहेत, ती सगळी या विष्णूची बाह्य चिन्ह झाली. लक्षणं जी असतात ही जन्मजात असतात, मूळतः स्वभावतःच ती असतात, त्यांना आपण लक्षणं म्हणतो. आणि म्हणून लक्षण आणि चिन्ह यातला फरक आहे आणि म्हणून इथे सर्व लक्षण्य म्हटलेलं आहे. मग ही 32 शुभलक्षणं कशी काय ठरवलेली आहेत तर व्यक्तीच्या किंवा जीवात्म्याच्या शरीराच्या रचनेमध्ये सुद्धा काही अपेक्षित अशी लक्षणं मानली गेलेली आहेत, ज्यांना आदर्श लक्षणं शुभ लक्षणं असं म्हटलं जातं. मग ही 32 कशा पद्धतीने ठरवलेली आहेत त्याचा थोडासा आपण मागोवा घेऊया. ही शुभलक्षणं हस्तसामुद्रिक ग्रंथाप्रमाणे 5 सूक्ष्म आहेत आणि 5 दीर्घ आहेत. दीर्घ म्हणजे आकाराने मोठी. आता ही सूक्ष्म म्हणजे कोणची, एक एक उदाहरण लक्षात आलं. त्वचा, केस ही सूक्ष्म लक्षणं आहेत आपली. त्याच्यानंतर 5 दीर्घ जी आहेत ती काय काय दीर्घ असावं आदर्श पद्धतीप्रमाणे तर भुजा, नेत्र हे विशाल असावेत. पुढची जी घेतलेली आहे 3 ती विस्तीर्ण. आपलं जे कपाळ आहे ललाट ते विस्तीर्ण मोठं असावं. ही सगळी शुभ लक्षणं दिलेली आहेत. 3 गंभीर आहेत. कुठला कुठला भाग गंभीर असावा तर स्वर गंभीर असावा किंवा आपली नाभी कर्ण ह्यांना गंभीर लक्षणांमध्ये उल्लेख केलेला आहे. 7 लक्षणं आरक्तमध्ये दिलेली आहेत. आरक्त म्हणजे लालसर तांबूस. त्याच्यामध्ये ओठ आहेत, गाल आहेत, त्याच्यानंतर तळवे आहेत, नखे आहेत आपली. तर ही सगळी कशी असावीत, जसं विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये त्या सुंदरीचं सगळं मोजमाप घेऊन घातलं जातं आणि मग शेवटी तिला मात्र बुद्धीचं प्रश्न विचारले जातात, तसं या ठिकाणी हा सगळ्या लक्षणांनी युक्त आहेच. ही सगळी लक्षणं या विष्णूच्या सगुण रूपाची दिलेली आहेत. आपण दोन्ही रूपं बघतो आहे. कधी त्याचं निर्गुण रूप वर्णन करणारं विशेषण येतं तर कधी सगुण रूपाचं वर्णन करणार आहेत. तर सर्व लक्षण्य इथे मध्ये त्याचं सगुण रूपाचं वर्णन करता करता त्याच्या ठिकाणी कशी 32 शुभ लक्षणं आहेत. 6 उन्नत आहेत. वक्षस्थळ हे उन्नत असतात. 3 ह्रस्व आहेत. ग्रीवा, जंगा. आपल्याला इतक्या बारकाईत जायचं नाही आहे, पण एवढं लक्षात ठेवायचं की जी शुभ लक्षणं सांगितली गेलेली आहेत शास्त्रामध्ये ती सगळी ज्याच्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात असा जो तो कोण तो सर्व लक्षणं लक्षण्य. सगुण रूपातलं ज्ञान घेता घेता पुढचं विशेषण घेतलेलं आहे लक्ष्मीवान. आता हे श्रीमान, श्रीनिवास, श्रीवास या अर्थाने खूपदा आपण श्री हा शब्द अभ्यासला आहे. आता इथे लक्ष्मीवान शब्द केलेला आहे.
मग ज्याच्या वक्षस्थलावरती लक्ष्मी विराजमान आहे, शिव आणि शक्तीचं जे एकरूपत्व आपण काल पाहिलं, शिव आणि शक्ती ही एकाच ठिकाणी नटलेली आहे आणि शिवाशिवाय शक्ती अपुरे आहे, शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे आणि म्हणून ही लक्ष्मी सदैव त्याच्याजवळ असते. मग इथे कोणती लक्ष्मी अपेक्षित आहे? पैसे किंवा धनाची लक्ष्मी नाही इथे अपेक्षित. इथे अपेक्षित आहे ब्रह्मलक्ष्मी. ब्रह्माच्या वक्षस्थळावरती असणारी ती ब्रह्मलक्ष्मी इथे अपेक्षित आहे. ब्रह्मलक्ष्मीची लक्षणं काय किंवा ब्रह्मलक्ष्मी कशाला म्हणता येईल? तर ब्रह्माची जी लक्षणं आहे सच्चित आणि आनंद स्वरूप. सत, चित आणि आनंद ही जी 3 तत्व आहेत त्या तत्वांनी युक्त असणारी ब्रह्मलक्ष्मी ज्याच्या वक्षस्थलावरती निवास करते किंवा त्या लक्ष्मीनी जो युक्त आहे, वान म्हणजे युक्त, त्याच्याजवळ ती राहते, अशा अर्थाने याला इथे लक्ष्मीवान म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे समितिंजया. समिती त्याचे 2 अर्थ होतात, युद्ध किंवा सभा. सम अधिक ई धातू आहे, इथे एकत्र गोळा, खूप लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला समिती असं म्हटलं जातं. मग ते युद्धातही येतात आणि सभेमध्ये पण सगळेजण एकत्र येतात. तर ह्या समितिंजय, या समितीला जिंकून घेणारा. मग सभेच्या संदर्भात पाहिलं तर वाक्पटू किंवा वाक्सभाचं काय जिंकणारा. आता तो उत्कृष्ट वक्ता या अर्थाने आपण पाहिलंच होतं वाग्मी. तर असा हा जो आहे हा समितिंजय कोणत्या अर्थाने आहे? तर आत्मतत्वाच्या बळावरतीच आपल्याला जे काही वाचाशक्ती, वाणीची जी वाक्शक्ती असते ती आत्मतत्वाच्या बळावरतीच आपण व्यक्त करू शकतो. आपण जे काही बोलू शकतो त्या बोलण्यामागे कोणती चित्तशक्ती आहे, कशाच्या जोरावर आपण बोलू शकतो. आपली बुद्धी आपल्याला शब्द सुचवते बोलताना, आपण बोलत नाही. हे आत्मतत्व आपल्याला प्रेरणा देतं, स्फूर्ती देतं आणि मग आपल्या तोंडातून वाणीच्या रूपाने ते बाहेर पडतं. तर ज्याच्या तोंडातून असे काही शब्द बाहेर पडतात की तो सगळ्या सभेची मनं जिंकून घेतो, सगळ्यांना समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत, परंतु त्या विषयाचं समग्र प्रतिपादन करणारं अशा पद्धतीने जे वाग्भाषण असतं किंवा बोलणं असतं ते समितिंजय अशा व्यक्तीचं असतं. महापरमात्मा अशा अर्थाने समितिंजय आहे. युद्धाच्या संदर्भात तर तो पराक्रमी आहेच, अनेक अवतारांमध्ये त्यांनी युद्ध जिंकलेलीच आहेत. म्हणून समितीचा अर्थ ज्यावेळेला युद्ध घेऊ त्यावेळेला समितिंजय म्हणजे हे सगळ्या प्रकारची युद्ध त्यांनी आपल्या बळावरती, सामर्थ्यावरती, पराक्रमावरती जिंकलेलीच आहेत. तेव्हा प्रत्येक शब्दाच्या दुसरोत्र्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ हा आपण पाहिला. समितिंजयती म्हणून समितिंजय. हा जो लक्षण्य आहे हा समितिंजय आहे. सगळी लक्षणं त्याच्यामध्ये आहेत म्हणूनच तो समितिंजय होऊ शकलेला आहे. एका विशेषणाचा पुढच्या विशेषणाशी अनुषंगिक संदर्भ किंवा संबंध असतो हे आपल्याला या सगळ्यामधून आपल्या लक्षात येतं. आणि एक प्रकारची लय त्या संबंध याच्यामध्ये साधलेली असते. लक्षणं, लक्षण्य, लक्ष्मीवान, लचा हा अनुप्रास इथे केलेला आहे. तर अशा अर्थाने या 39व्या श्लोकामधली विशेषण आपण बघतोय. पुढे 40व्या श्लोकाकडे वळूया. 40व्या श्लोकामधलं पहिलंच विशेषण आहे विक्षरः. आता विक्षर, क्षर म्हणजे झीज होणं. आपण अक्षर हे सगळी पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये विशेषण. आता हे विक्षर जे आलेलं आहे हे कशाच्या रूपाने विक्षर आहे? विक्षर म्हणजे जे झीज किंवा नाश होणं, त्याचा क्षरते इथे क्षर म्हणजे नाश होणं, झिजणं. तर हे जे झीज किंवा ह्याचं कशाच्या रूपाने होती आहे? तर विश्वातल्या जीवात्म्यांच्या रूपाने होते. शरीर देहधारी जी लोक आहेत त्याच्या आत्म्याच्या अंशामध्ये असणारी ती जी देहधारी मनुष्य जीव म्हणा किंवा इतर कोणतेही प्राणी म्हणा, सगळ्यांचं शरीर हे झिजतं आहे. अशा अर्थाने क्षर त्यात होतोच आहे. परंतु हा क्षर होत असतानासुद्धा, क्षय होत असतानासुद्धा हा विक्षर आहे. त्याचं स्वतःचं मात्र कधीच तो झीज होत नाही. तो अव्यय आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून अशा ह्या अव्यक्त परमात्म्याला विक्षर असं म्हटलेलं आहे. इथे निर्गुण रूप आलं त्याचं. सगुण रूपामध्ये जसं सर्व लक्षण्य आलं तसं निर्गुण रूपामधलं त्याचं विशेषण घेतलेलं आहे विक्षरा.
म्हणजे झिजेपासून किंवा नाशापासून विनाशापासून तो खूप लांब आहे. त्याचा तिथपर्यंत झीज पोचतच नाही किंवा जो झिजतच नाही कधी. जसा पूर्वी होता तसाच अविचल, स्थिर, अक्षय, विक्षर अशा अर्थाने हे विशेषण घेतलेलं आहे. कारण रूपाने तो अक्षर आहे. अक्षर आणि विक्षरमधला थोडासा फरक इथे सांगितलेला आहे. आपण कारण, कर्ता आणि कार्य हे पाहिलं होतं. तर कारण रूपाने तो अक्षर आहे, पण कार्यरूपाने तो विक्षर आहे. म्हणजेच त्याचं जे कार्य आहे विश्वनिर्मितीचं ते कधीही झिजत नाही, कमी होत नाही. आणि त्याचं जे विश्व आहे ते कारण रूप आहे, ते मात्र हळूहळू झिजतं. पुढचं विशेषण घेतलं आहे रोहित. रोहित शब्दाचा संस्कृतमधला साधा जर अर्थ पाहिला तर तांबूस रंग, लाल रंग असा निघतो. मग हा जो रक्तवर्ण आहे हा रोहित कोणत्या अर्थाने इथे त्याला म्हटलेलं आहे तर आकाशामध्ये सूर्योदयापूर्वी जे तांबडं फुटतं त्या तांबड्याचा जो पिवळसर तांबूस रंग असतो सूर्याच्या रूपाने हा परमात्माच नटलेला आहे. आणि म्हणून सूर्योदयी त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्या पिवळसर वर्णाचं मिश्रण असलेल्या तांबूस पिवळसर असणारा असा हा रोहित शब्द वापरलेला आहे. किंवा आणखीन रोहित शब्दाचा दुसरा अर्थ असा निघतो की जो रोहित माशासारखा आहे. रोहित नावाचा एक मासा आहे ज्याला देव मासा आपण म्हणूया. इथे मत्स्यावताराची आठवण येते. हा जो मत्स्यावतारामध्ये माशाचं रूप घेऊन आलेला होता त्याला रोहित शब्द वापरलेला इथे. म्हणजे काय केलं आहे, रोहित नावाच्या माशाचं रूप त्यांनी धारण केलं त्यावेळेला ज्या वेळेला मनू नदीवर स्नानासाठी गेले होते त्यावेळेला मनूच्या ओंजळीमध्ये एक मासा आला. ती कथा आहे मत्स्यावताराची. मग तो ओंजळीत आला, तो वाढू लागला, त्यांनी कमंडलूत टाकला. कमंडलूतही तो पुन्हा पुन्हा मोठा मोठा व्हायला लागला. रोहित शब्दाचा तसा अर्थ काढला तर रूह म्हणजे वाढणे, सतत जो वाढतो तो रोहित. मग कमंडलूत मावेनासा झाला. मग त्याने एक घंगाळ घेतलं, त्याच्यामध्ये त्याला ठेवलं. घंगाळ्यातही तो इतका वाढायला लागला की त्याच्यातही मावेना. मग त्यांनी रांजणात टाकलं. रांजणातही तो मावेना पुन्हा पुन्हा आकाराने वाढायला लागल्यानंतर त्यांनी त्याला नदीत नेऊन सोडलं. नदीतही तो इतका वाढायला लागला की नदीतून वाहता वाहता तो समुद्रात गेला. समुद्रातून महासागरात गेला. महासागरातून शेवटी एकार्णवामध्ये गेला. आणि एकार्ण म्हणजे एकच अर्ण. सगळं विश्व जे आहे ते ज्या वेळेला प्रलय होतो तेव्हा सगळीकडे एकार्ण, एक सबंध पाणी एक होतं. अशा अर्थाने तो एकार्णवात गेला. आणि ज्या वेळेला त्याच्या ओंजळीत आला त्यावेळेला त्यांनी मनूला काय सांगितलं होतं की प्रलय काळ जवळ आलेला आहे आणि अशा वेळेला तू काय कर, पर्वतावर चढून बैस आणि मी तुझ्याजवळ येईन आणि तुझं रक्षण करेन. माझ्या शिंगाला बांधून एका नावेत मी घेऊन येईन आणि ती नाव माझ्या शिंगाला तू बांध आणि त्या माशाच्या रूपामध्ये मी तुझं रक्षण करेन. अशा पद्धतीने त्यांनी प्रलय काळामध्ये जी सूक्ष्म जीव आपण म्हणतो ना, अलीकडच्या काळामध्ये डेटा सेव्ह करून ठेवतो आपण, तर हार्ड कॉपीमध्ये जसं सेव्ह करून ठेवावं तसे हे सगळे सप्तर्षी सूक्ष्म प्राणी हे जीवरूपातून त्यांनी त्याच्यामध्ये ठेवले आणि मनूच्या साह्याने त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी मनूनी या माशाच्या रूपातून मनूवरती त्यांनी टाकलेली. मी तिथे येतो आणि सगळ्यांचं रक्षण करतो. तर हा जो देवमासा होता तो देवमासा ज्या वेळेला मी तुला घेऊन जाईन असं त्यांनी मनूला सांगितलं त्या रूपामध्ये रोहित रक्तवर्ण धारण केलेला त्याचा होता आणि म्हणून त्याला रोहित असं सुद्धा इथे विशेषण वापरलेलं. अनेक अवतारांची आपण वराह अवतारातलं पाहिलं, पृथ्वी धरणीधरमध्ये, तर असे अनेक सगुण अवतार जे त्याचे आहेत त्या अवताराच्या अनुरूप अशी विशेषणं त्याला वापरलेली आहे. तर रोहित हे विशेषण मत्स्यावताराला अनुरूप असं वापरलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे मार्ग. मार्ग म्हणजे रस्ता साध्या भाषेत. मग हा कुठला रस्ता आहे, कुठे जायचं आहे या रस्त्यावरून? हा जो परमात्मा आपल्याला मार्गदर्शन करतोय, मार्ग दाखवतोय, हा मार्ग सुपथ आहे, सत्कडे नेणार आहे. परमात्म्याकडे जाण्याची जी वाटचाल आहे त्या मार्गावरती आपल्याला हा घेऊन जाणार आहे, मदत करतोय आपल्याला. म्हणून
आपण ज्या भक्त लोक ज्याची प्रतीक्षा करतात, ज्याची वाट बघतात की आपल्याला हा मार्ग सापडला पाहिजे, शोधला पाहिजे, म्हणून अनेक तत्त्वज्ञानांचा, शास्त्रांचा धुंडाळा करतात, शोध घेतात आणि ज्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला हा मार्ग म्हणून स्वतःच रस्ता बनतो आणि त्यांना दाखवतो. मार्ग दाखवणाराही तोच, मार्गही तोच आणि मार्ग शोधणारे आपणही त्याचेच अंश. अशा अर्थाने सगळीकडे भरून व्यापून उरलेला, अशा अर्थाने इथे ज्या मार्गाने परमानंदाची प्राप्ती होते, परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, ते परमसुख मिळवायचं आहे. आणि अशा वेळेला जो मार्ग होऊन आपल्याला रस्ता दाखवतो, आपली मदत करतो, आपल्याला बोटाला धरून घेऊन जातो, तुकारामाचा अभंग आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. तूच मला हाताला धरून चालत चालत तिथे नेतोयस त्या मार्गावरून. मी माझ्यामध्ये चालण्याची क्षमता नाही, तू मला नेलंस तरच मी या मार्गावर चालू शकणार आहे. कारण हा मार्ग बिकट आहे, अवघड आहे. अध्यात्माचा मार्ग वाटतो इतका सोपा नाही, काटेरी आहे तो खूप. तर अशा ह्या परमानंदाच्या मार्गाकडे जाण्याचा जो रस्ता आहे, तिथे तू माझा सांगाती आहेस, मला बरोबर घेऊन जातो आहेस, तूच रस्ता बनला आहेस आणि त्याच्यावरून मला अलगद तू उचलतो आहेस. अशा अर्थाने त्याला मार्ग हा शब्द वापरलेला आहे, विशेषण वापरलेलं आहे. गीतेमध्ये 15व्या अध्यायात उल्लेख आहे, ततपदं तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया. जिथे गेल्यानंतर पुन्हा भूया म्हणजे पुन्हा परत यावं लागत नाही, न निवर्तन्ति, असा हा परिमार्गितव्य आहे. आणि म्हणून मार्गितव्य, मार्गदर्शन करणारा आणि मार्ग दोन्ही तोच आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे हेतू. हेतू म्हणजे कारण. हा जो विश्वाचा पसारा आहे, आपण त्याला वृक्षाची उपमा दिली होती. हा विश्वरूपी एक वृक्ष आहे आणि त्या विश्ववृक्षाचा जो पसारा नटलेला आहे, त्याचं जे कारण आहे, हेतू आहे, बीज आहे, तो परमात्मा आहे. जसं वटवृक्ष हा बीमध्ये सामावलेला असतो, छोटंसं बीज असतं, पण त्याच्यामध्ये अख्खा वटवृक्षाचं रूप आपल्याला दिसलं पाहिजे, सामावलेलं असतं. ज्या वेळेला ते अंकुरतात त्यावेळेला त्याच्यातून मग सगळं बाहेर पडतं. आपण बीज देखील तुकारामाचा अभंग पाहिला होता. तेव्हा त्या बीजामध्ये पुढे येणाऱ्या झाडाला लागणाऱ्या फळातलं बीज आपल्याला दिसलं पाहिजे, इतकी आपली सूक्ष्मदृष्टी पाहिजे. अशा अर्थाने इथे हेतू म्हणजे कारण. कशाचं कारण? विश्वोत्पत्तीचं, विश्व निर्माण करण्यामागचं प्रत्येक घटनेचं, कार्याचं जो हेतू आहे तो परमात्मा आहे. परमात्म्याने विशिष्ट हेतूने ही विश्वनिर्मिती केलेली आहे. विशिष्ट हेतूने तो सगुण रूपात येतो, विशिष्ट हेतूने सगळ्या भक्तांचं तो रक्षण करतो, धर्मसंस्थापना परत परत येऊन करतो. अशा अर्थाने हा इथे हेतू जो शब्द वापरलेला आहे. आपण 3 कारणं पाहिली होती. जसं कुंभार माती मडकं बनवतो, त्यावेळेला त्याला माती हे उपादान कारण असतं, कुंभार हा निमित्त कारण असतं आणि त्याचं चाक जे आहे ते करण म्हणजे साधन असतं. तसं इथे हा जो हेतू आहे म्हणजे जे निमित्त कारण आहे किंवा समवायी उपादान निमित्त सगळी कारणं तोच आहे. विश्व निर्माण करणाराही तोच, विश्वरूपात नटलेलाही तोच आणि विश्वनिर्मितीमागचा हेतूही तोच स्वतःच. अशा अर्थाने त्याला हेतू म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे दामोदरः. दाम आणि उदर असं त्याचा फोड निघतं त्याची. आता हा दाम शब्दाचा संस्कृतमधला अर्थ मराठीत निघतो दावं किंवा दोरी. उदर म्हणजे पोट, ज्याच्या पोटाला दोरी बांधलेली आहे. श्रीकृष्णाचं बालरूप इथे आठवतं. सगुण रूपातलं हे विशेषण घेतलं आहे दामोदर. यशोदा काय करायची? हा खोड्या काढतो आणि पळतो इकडे तिकडे म्हणून त्याच्या पोटाला एक दोरी बांधायची आणि ती उखळाला बांधून ठेवायची, कुठेतरी त्याला बांधून ठेवायची. आणि म्हणून ज्याच्या उदरावरती दाम म्हणजे दाव्याने ज्याला बांधलेला आहे असा तो दामोदर. आता कशानेही न बांधता येणारा, न सापडणारा असा हा जो गूढ असणारा असा हा परमात्मा सगुण रूपात आल्यानंतर बाललीला करताना यशोदा मातेकडून बांधून घेतो स्वतःला. हा प्रेमाचा धागा आहे बांधलेलं. त्याचं जे दाम आहे हा प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवलं आहे त्याने, यशोदेने त्याला. अशा अर्थाने त्याला
दावा किंवा दोरीने ज्याचं पोट बांधलेलं आहे अशा अर्थाने त्याला दामोदर इथे म्हटलेलं आहे. नामदेवाची एक गवळण आहे. सापडला देव्हारी यासी बांधी दाव्यानी. खूप मोठं आहे ते. दाव्यानी हा सापडला आता मला, आता याला मी बांधूनच ठेवतो माझ्यापाशी. दाव्याने मी माझ्या हृदयामध्ये त्याला मी बांधून ठेवतो असा त्या नामदेवांच्या गवळणीमध्ये अर्थ निघतो. तेव्हा श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये हा उखळीशी दोरीने बांधून ठेवलेला जसा आहे तसा याच्यामध्ये आणखीन आध्यात्मिकदृष्ट्या जर अर्थ पाहिला तर दम शम दम ही जी साधनं आहेत उपासनेमधली, त्या दम ह्या साधनाने जो उदार आहे, उदार म्हणजे विशाल आहे, विकसित झालेलं आहे, बुद्धीनं ज्याचं ज्ञान होऊ शकतं, शबदमादी साधनांच्या उपयोगाने किंवा त्याच्यामध्ये शिरल्यानंतर त्या साधनांच्या साह्याने ज्याचं अगम्य असं ज्ञान थोडंसं तरी होऊ शकतं, तो दामोदर. तिथे उदार शब्द काढला आहे, दाम उदार. आणखीन एक अर्थ काढलेला आहे, दाम म्हणजे लोक. 3 लोक जे आहेत स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, त्या तिन्ही लोकांमध्ये दाम आणि ते लोक ज्याच्या उदरामध्ये आहेत, सगळं त्रैलोक्य ज्याच्या पोटामध्ये सामावलेलं आहे अशा अर्थाने त्याला दामोदरसुद्धा पुन्हा म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी लक्षात काय घ्यायचं आहे की हा सगळीकडे व्यापून उरतो आणि जे जे काही आपल्या डोळ्यांना, बुद्धीला, वाणीला, ह्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवतं ते सगळं तोच आहे. आणि तो विश्वरूपामध्ये नटलेला जो परमात्मा आहे त्यांनी आपल्यावरती प्रसन्न राहावं म्हणून हे आपण विष्णू सहस्त्रनामाचा पठण करत असतो. सगळ्या रूपातला विष्णू त्याच्यामध्ये त्यांनी आणलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे सहहा. सह म्हणजे बरोबर, एखाद्याच्या संगतीने, सहवासाने, बरोबर जाण्याने असा अर्थ हा सहचा घेतला तर सगळ्यांबरोबर असतो तो. प्रत्येकाच्या मध्ये लपलेला आहे, दिसत नसला तरी तो असतोच. आणि हा सर्वांसह असणारा काय आहे, प्रत्येक ठिकाणी त्याची अनुभूती यावी लागते तर तो जाणवतो. अनुभूतीशिवाय तो सह आपल्याबरोबर आहे जाणवत नाही. संतांना जाणवतो, तुकारामांना जाणवला माझ्या सांगाती तू आहेस असा, परंतु आपल्याला तो जाणवत नाही आपल्या सह असतो तरी, कारण आपण तितक्या सूक्ष्म दृष्टीने त्याच्याकडे बघतच नाही. आपल्याला मी करता हा जो भाव आहे, कुठलंही कार्य चांगलं घडलं की नाही ते मी केलं म्हणून घडलं, हा जो मी अहम आहे हा आड येतो. सगळं कर्तृत्व एकदा भगवंतावर अर्पण करून टाकलं की तो करवून घेतो आहे माझ्याकडून, मी करू शकत नाही, ते करण्याची माझी कुवत नाही, पात्रताच नाही, पण तो माझ्या माध्यमातून करवून घेतो आहे. हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की हे ज्या वेळेला आपल्या बुद्धीला पटतं, लक्षात येतं पण बुद्धीला पटत नाही, हा फार मोठा फरक आहे. बुद्धीला पटलं पाहिजे, काही वेळेला मनालाही पटतं पण बुद्धी मानायला तयार नसते. मी प्रयत्न केले नसते तर कसं घडेल, माझ्याबरोबर लाख परमेश्वर आहे पण प्रयत्न तर मी करणारी आहे ना. हा जो अहम आहे, मी आहे, हा ज्या वेळेला भगवंताला समर्पित करून टाकतो आपण, त्यावेळेला आपल्यासह बरोबर भगवंताचं रूप आहे, भगवंताची अनुभूती आहे हे जाणवायला लागतं. आणखीन एक अर्थ सहसा असा निघतो साहसी. तो नेहमीचा अर्थ आहे. साहसी, पराक्रमी, साहसी वृत्ती असणारा असा हा सह आहे. परंतु पहिला जो आपण सगळ्यांच्यामध्ये असणारा पाहिला त्या अर्थाने सह जास्त योग्य आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे महीधर. या अर्थाचं आपण धरणीधर विशेषण पाहिलेलं आहे. मही म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीला धरून ठेवलेलं आहे त्यांनी. महीचा भार त्यांनी शेषरूपाने तोललेला आहे आणि ह्या पृथ्वीचं धारण करता करता त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा तोल सांभाळलेला आहे. सगळा जो निसर्गाचा जो तोल सांभाळला जातो ह्या भगवंताकडून तो महीधर आहे, महीधर स्वरूपातला आहे असं आहे. आणखीन एक महीचा अर्थ निघतो देह. मग या देहालाही त्यांनी धरून ठेवलेलं आहे. जीवात्म्याच्या रूपाने आपल्या देहाला धारण करणारा देह आपला कुठपर्यंत हालचाल करू शकेल, जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्म्याचं चैतन्य आहे तोपर्यंत. आणि अशा अर्थाने हा महीधर आहे, आपल्यामध्ये सूक्ष्म रूपाने त्याने आपल्यालाही देहाला धरून ठेवलेलं आहे आणि व्यापक रूपाने पृथ्वीला, विश्वालाही धारण केलेलं आहे. त्याच्या पुढचं विशेषणही साधारणपणे त्याच अर्थाचं आलं आहे महाभाग.
महान भाग हा यस्य सहा महाभाग. आता भाग म्हणजे ऐश्वर, भाग्य. मग ज्याचं भाग्य महान आहे, आता हे परमेश्वराचं भाग्य ते काय महान म्हणायचं, ते असणारच. मग कशा अर्थाने म्हटलेलं आहे, तर सगळ्या उत्कृष्ट ऐश्वर्ययुक्त अशा भोगांचा हा उपभोग घेतो, अशा अर्थाने सुद्धा त्याला महाभाग म्हटलेलं आहे. भक्त ज्या वेळेला भक्तिभावाने श्रद्धेने त्याला जे जे काही अर्पण करतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, जे जे काही अर्पण करतो तो ते भक्तिभावाने तितक्याच आत्मीयतेने सगळे त्यांचे भाग तो ग्रहण करतो, स्वीकारतो. त्याला काही सगळ्या गोष्टी चांदीच्या सोन्याच्याच याच्यात पाहिजेत असं नसतं. तुम्ही जे जे काही द्याल ते भक्तिभाव, त्याच्यामागचा भाव पाहिला जातो. आणि म्हणून हा जो महाभाग आहे, हा सगळ्या भागांचा जो ज्या वेळेला स्वीकार करतो त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये जे काही भाव आहेत ते तो स्वीकारत असतो. अशा अर्थाने सुद्धा त्याला महाभाग म्हटलेलं आहे. आणखीन भाग याचा अर्थ एक निघतो वैराग्य. महान वैराग्ययुक्त असा आहे. वैराग्य म्हणजे काय, विराग. त्याच्यामध्ये कुठेही आसक्ती नाही, तो अडकलेला नाही आहे कुठेच. सगळं निर्माण करून एक पुन्हा अलिप्त आहे, बाजूला आहे, साक्षीभावाने बघतो आहे. परवा आपण पाहिलं साक्षीभावाने बघणं म्हणजे काय. तर अशा अर्थाने सुद्धा महाभाग म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला थोडंसं उपरोधाने आपण म्हणतो मोठा महाभाग आहे, तो सज्जन आहे पण महाभाग आहे, त्याला थोडासा अहमचा बाधा असली की आपण म्हणतो महाभाग. अशा अर्थाने हा महाभाग नाही आहे, परंतु सगळ्या गोष्टींमध्ये याचं ऐश्वर जे आहे नटलेलं आहे विश्वरूपाने. एवढी मोठी सृष्टीची निर्मिती करण्याचं भाग्य त्याचं आहे. आणि म्हणून आपल्यालासुद्धा तो सभ्य सज्जनांसारखाच मोठे भाग्य असणारा असा दिसतो. पुढचं विशेषण घेतलं आहे वेगवान. आता गती वेग हे तर त्याची आहेच लक्षणं. तेव्हा ज्याची गती शीघ्र आहे तो वेगवान. इथे वायूच्या रूपातला त्याचा अंश वर्णन केलं आहे. वायू हा गतिमान असतो, कधी एका ठिकाणी राहत नाही. किंवा आपलं मनसुद्धा गतिमान आहे, चंचल आहे. आत्ता इथे तू मग कुठे जाईल माहीत नाही. देहाने आपण इथे बसलेला असतो, मनाने कुठेही जाऊ शकतो. तर अशा अर्थाने हा वेगवान जो घेतलेला आहे, हा वेगवान. आणखीन निसर्गातल्या काही गोष्टी वेगवान आहेत. मासा आहे चपळ, गरुड आहे, घोडा आहे, चित्ता आहे. हे सगळे प्राणी जसे वेगवान आहे, यांचा जो वेग आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी गती आहे, धावण्याची म्हणा, पळण्याची किंवा सगळीकडे संचार करण्याची वायूची जी गती आहे, ती गती म्हणजे तोच आहे. त्यांना ती गती प्राप्त करवून देणारा, अशा अर्थाने त्याला वेगवान म्हटलेलं आहे. तो स्वतः काही कुठे असा पळत पळत जात नाही आहे, तर तो कुठल्या तरी माध्यमातून स्वतःची गती दाखवून देतो आहे आपल्याला. आपल्या जीवात्म्याला आपल्याला मनाच्या रूपाने दाखवून देतो की बघा किती गतिमान आहे तुमचं मन. तर अशा अर्थाने त्याला वेगवान म्हटलेलं आहे. या श्लोकातलं शेवटचं विशेषण आहे अमितनाशनः. अशन म्हणजे आहार, ज्याचा आहार अमित आहे. अमित, अमेय, न मोजता येण्याजोगं आपण पाहिलं. पण न मोजता येण्याजोगा एवढा मोठा आहार त्याचा आहे. म्हणजे काय, तर सगळ्या प्राणीमात्रांच्या मुखातून जे काही अशन म्हणजे खाल्लं जातं, जणू काही ते परमात्म्याला दिलेलंच खाद्य आहे. अशा अर्थानेही तो अमितनाशन आहे. आणि अशन ज्याचं मोठं आहे, प्रलय काळाचा पुन्हा उल्लेख आहे. प्रलय काळाच्या वेळेला तो सगळं गिळंकृत करतो. एवढा मोठा त्याचं खाद्य अशन आहे की सगळं विश्व ब्रह्मांड तो सगळं गिळून टाकतो. आणि म्हणून त्याला अमित हा अशन, ज्याचा आहार मोजता येणार नाही, इतका मोठा आहे, इतका प्रचंड आहे. अशा अर्थाने म्हणजेच काय, तर सर्वत्र अमित अशनम असणारा हा जो विष्णू आहे, परमात्मा आहे, हा भक्तांचंही सगळं स्वीकारतो, आपल्यालाही प्रलयकाळी सगळं गिळंकृत करतो. आणि भक्तांच्या मुखातून जे काही अन्न ग्रहण केलं जातं ते आपण पाहिलं जठराग्नीच्या रूपाने, वैश्वानराच्या रूपाने तोच ते खाद्य सगळं पचवण्याचं काम करतो. अहं वैश्वानरो भूत्वामध्ये आपण पाहिलं ते. तर अशा अर्थाने ह्याचा आहार मोठा आहे. म्हणजेच याचं पोट, उदर, सगळं ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहे, त्याचा आहार मोठा असणारच. अशा अर्थाने सुद्धा या ठिकाणी त्याला अमित आशन असं म्हटलेलं आहे.
पुढच्या श्लोकामधलं पहिलं विशेषण आहे उद्भव. उद्भव म्हणजे उद्गम. या विश्वाच्या उत्पत्तीचं जो कारण आहे, भव म्हणजे निर्मिती, या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचं जे कारण आहे त्याच्यापासून हा थोडासा वर आहे. विश्व त्यांनी निर्माण केलं, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वर असणारा अशा अर्थाने संसाराच्याही पार असलेला असा हा उद्भव आहे. जसा नदीचा उद्गम कुठेतरी वर उंच असतो, तो आपल्याला दिसत नाही, पण नंतरची नदी आपल्याला दिसते, तसा हा उद्भव, आपला सगळ्यांचा उद्भव, जन्म किंवा निर्माण करता हा अतिशय वरती कुठेतरी परमात्मा रूपामध्ये आहे. आपल्याला तो दिसत नाही, पण आपल्या रूपाने तो नटलेला फक्त आपण बघू शकतो. अशा अर्थाने विश्वाच्या उत्पत्तीचं कारण किंवा भव, निर्मिती ही सगळी त्यांनी केलेली आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे क्षोभण. आता हा जो उद्भव, प्रभव, संभव ही अर्थाने जी आपण सगळी विशेषणं पाहिली, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं क्षोभण हे विशेषण घेतलेलं आहे. म्हणजे काय करतो हा क्षोभणामध्ये? त्याची जी मूलतत्व आहे ती क्षोभ पावतात. परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही भावभावना, कुठल्याही बदल, कुठल्याही अशा गोष्टी घडत नाहीत, घटना, क्रिया काही घडत नाहीत. तो निर्गुण निराकार आणि अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला परमात्म्याने आपल्या तेजाने या सगळ्या मूलतत्वामध्ये जेव्हा क्षोभ निर्माण केला, पृथ्वी विश्वाची निर्मिती करताना एकोहम बहुस्याम त्यांनी म्हटलं, आणि म्हणून परमात्म्याने आपल्या तेजाने या सगळ्या जड मूलतत्वामध्ये उपादान कारण निर्माण करून प्राण फुंकला, आणि मग तेव्हा सृष्टीची निर्मिती झाली. अशा अर्थाने तो क्षोभण आहे. नाही तर साधा क्षोभ म्हणजे काय, तर संताप, ज्याला आपण एखाद्या गोष्टीचा उद्वेग म्हणतो, उसळून वर येणं, अशा अर्थाने क्षोभ शब्द वापरला जातो. मग हा क्षोभ पावलेली त्याची जी तत्व आहेत, तीच तत्व नंतर सगळी पंचमहाभूताच्या रूपाने नटली आणि त्या तत्वांनी पृथ्वीची निर्मिती झाली. अशा अर्थाने हा क्षोभण आहे. म्हणजे मूळतः शांत आहे, निश्चल आहे, स्थिर आहे, अव्यक्त आहे, परंतु त्याच्यामध्ये जेव्हा स्पंदनं, हालचाल, प्रेरणा ह्या निर्माण झाल्या, त्यावेळेला त्याचं क्षोभण झालं आणि मग त्याच्यातून सृष्टीची उत्पत्ती झाली. असा हा सृष्टीची उत्पत्ती करणारा तो क्षोभण. पुढचं विशेषण अतिशय साधं घेतलं आहे देव. देव हा शब्द आपल्या अतीत परिचयाचा आहे. आता द्योतते इति देवः अशी त्याची व्याख्या आहे. जो प्रकाशमान असतो, जो तेजस्वी असतो तो देव. द्यूलोकात राहणारे ते पण देव. मग हा जो द्यूलोक आहे किंवा जे प्रकाशमान आहेत, तेजस्वी आहेत, असे हे जे आहेत ते सृष्टीरूपाने ज्या वेळेला या प्रकाशावर भूतमात्रांमध्ये व्यवहार करत असतात त्यांना आपण देव असं म्हणतो. आणखीन काय आहे, हा जो दिव्य सामर्थ्य असणारे जे देव आहेत ते देव काय करतात, आत्मस्वरूपाने प्रत्येक जीवाच्या ठाई हृदयामध्ये ते द्योतमान होतात. आपल्या हृदयामध्ये जो असणारा दिव्यत्वाचा अंश प्रत्येकात असतो, तो जणू काही देवाचा अंश आहे. आणि हा द्यूलोकामध्ये राहणारा तेजस्वी प्रकाशमान असणारा जो देव आहे, हा सृष्टीरूपाने ज्या वेळेला प्रकाशित होतो, व्यक्त होतो, आपल्याला जाणवतो, त्याचा तेज जाणवतं, त्यावेळेला त्याला देव हा शब्द आपण वापरतो. म्हणजे आपल्यापेक्षा, मानवापेक्षा तो श्रेष्ठ योनी आहे. अमर आहेत देव, त्यांना मृत्यू नाही आहे. आपल्यासारख्या सगळ्या जन्माला येतो आणि मृत्यू आहे, तसं देवांना नाही आहे. अशा अर्थाने तर हा साध्या अर्थाने देव हा शब्द वापरलेलाच आहे. परंतु देवचा जो अर्थ दानात वा द्योतनात वा दीपनात असा निरुक्तकारांनी काढलेला आहे. म्हणजे काय, द्यूस्थान जे आहे, द्यूलोकातलं स्थान, त्यांचं स्वर्गातलं स्थान, हे दानधर्म करणारे, त्यानंतर द्योतन म्हणजे प्रकाशमान होणारे, आणि दीपन म्हणजे दुसऱ्यांना पण प्रकाशित करणारे, प्रज्वलित करणारे, अशा अर्थाने हे द्योतन हा शब्द तिथे वापरलेला आहे. म्हणजे काय, आणखीन सोप्या भाषेत जर पाहायचं झालं तर जो आत्मरूपाने स्वतःही प्रकाशित होतो आणि भूतमात्रांनाही प्रकाश हे ज्ञानाचं स्वरूप आहे.
जसं अज्ञान हे अंधाराचं प्रतीक मानलं जातं, तसं प्रकाश हा ज्ञानाचं प्रतीक मानला जातो. आणि म्हणून आपल्याला हे जे काही सगळं आत्मज्ञान होतं आहे किंवा आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर अशा ह्या सगळ्या आत्मज्ञान देणाऱ्यांमध्ये तो देव आहे, सगळ्यांमध्ये तो प्रकाशित झालेला आहे. अशा अर्थाने त्याला, ज्याची सगळीकडे स्तुती होते, ज्याची सगळीकडे गती आहे, जो सगळीकडे विजयी ठरलेला आहे, सगळी विशेषणं या देवमध्ये सामावलेली आहेत. कारण देव हा शब्दच मुळात असा आहे की आत्मस्वरूपाने प्रत्येक जीवाच्या ठायी तो हृदयामध्ये विद्यमान आहे, राहतो आहे. आणि म्हणून त्यांना देव असा शब्द वापरलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे श्रीगर्भ. हा पुन्हा श्रीचा उल्लेख आलेला आहे. जे ऐश्वर आहे, श्री म्हणजे ते ऐश्वर कसं आहे? श्री हेच ज्याचं गर्भस्थानी वास करते, म्हणजे ज्याच्या गर्भामध्ये ऐश्वर वास करते. म्हणजेच ऐश्वर्याची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली. वैचित्र्यपूर्ण हे जे विश्व आहे हे परमात्म्याकडून ज्या वेळेला व्यक्त स्वरूपात आलं, त्यावेळेला त्या सृष्टीचं ऐश्वर विविधतेने, वैचित्र्यपूर्णतेने नटलं. एवढी विविधता असणारी सृष्टी निर्माण करण्यासाठी तो गर्भसुद्धा ऐश्वर्यवान, सामर्थ्यवान, बलवान असलाच पाहिजे. अशा अर्थाने त्याला श्रीगर्भ असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर हे जे विश्वरूप ऐश्वर्य ज्याच्या गर्भामध्ये राहतं आहे, गर्भ याचा अर्थ मूळ स्थान, उत्पत्तीचं मूळ स्थान, बिंदू. तर त्या ठिकाणी इतकं महत् तेज आहे की त्या तेजामध्ये ते सगळं व्यापलेलं आहे आणि त्या तेजामधून सगळ्याची निर्मिती होताना ते अंशरूपाने प्रत्येक गोष्टीमध्ये सामावलेलं आहे. अशा अर्थाने त्याला श्रीगर्भ म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे परमेश्वर. आता हा ईश्वर हा शब्दही आपण नेहमी ऐकतो, परमेश्वर हा शब्दही आपला नेहमीच्या माहितीतला आहे. मग हा जो सगळ्यांच्यावरती नियमन करणारा, सत्ता गाजवणारा, अशा अर्थाने त्याला परमेश्वर म्हटलेलं आहे. यामध्ये काही फार वेगळं नाही. पृथ्वीवरती ज्याची सत्ता असते तो राजा असतो, पाताळात ज्याची सत्ता असते तो असुरेश्वर असतो, देवलोकामधला तो देवेश्वर. तसा हा सगळ्या ईशांचं पालन करणारा तो परमेश्वर असा अर्थ तिथे घेतलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे करणम. विश्व घडवण्याचं जे साधन आहे, करण म्हणजे साधन, तो परमात्माचं आहे. आपण पाहिलं की कुंभार किंवा सोनार जे काही घडवतो त्यावेळेला सोनं हे त्यावेळेला उपादान कारण असतं आणि अग्नी हे तिथे निमित्त कारण साधन कारण घडतं आणि करण म्हणून साधनं. आता हे विश्व घडवण्याचं साधनही परमात्माच, विश्वही परमात्माच आणि तो विश्व बनवणाराही परमात्माच. पुढचं विशेषण कारण घेतलं आहे. म्हणजे सोनंही तोच, दागिनेही तोच, करणारा सोनारही तोच, मातीही तोच, चाकही तोच, कुंभारही तोच. वेगळे पण त्याच्यामध्ये उरतच नाही. करता, करण आणि कारण सगळं त्याच्याच रूपाने नटलेलं आहे. पुढचंच विशेषण कर्ता घेतलं. म्हणजे कर्ता, कारण आणि करण याचं मागच्या याच्यामध्ये बरंचसं विवेचन आलेलं आहे, परत मी ते काही आता सांगत नाही. म्हणजे जन्म, स्थिती आणि वृद्धी ही सगळी घडवणारी, जी कार्य घडवणारा जो आहे तो अतिशय सामर्थ्यशाली आहे, अतिशय परम शक्ती असणारा असा तो आहे. पुढे विकर्ता म्हटलेलं आहे. आता कर्ता आणि विकर्तामध्ये असा थोडा फरक आहे की विशेष रचना करणारा जो त्याला विकर्ता म्हटलं आहे. इथे वी हा उपसर्ग लावला आहे कर्ता शब्दाला. म्हणजे चित्रविचित्र ही जी सृष्टीची विशेष या भुवनांची रचना करणं इतकं सोपं काम नाही आहे. अतिशय बारकाईने करावं लागतं आणि म्हणून विशेष रीतीने ज्यांनी रचना केली आहे त्याचा कर्ता तो आहे. आणि तो गहन आणि गुह आहेच. पुढची दोन्ही विशेषणं त्याला अनुकूलच आहेत. हा करणारा आपल्याला दिसतच नाही, गहन आहे, गूढ आहे, अनाकलनीय, आपल्याला समजत नाही. आणि गहना कर्मणो गती गीतेमध्ये म्हटलेलंच आहे. त्याच्या कर्माची गती पण गहन आहे. तो कोणत्या गतीनेही विश्वनिर्मिती करतो, कोणत्या साह्याने करतो, आपल्याला काहीही दिसत नाही. अशा अर्थाने तो गूढ आहे, समजतही नाही. आणि गुप्त रूपाने तो गुहा म्हणजे गूढ, हा गुप्त रूपाने आपल्या योगमायाच्या साधनेने स्वतःला त्यांनी झाकून घेतलं आहे. म्हणजे काय, आपल्याभोवती 5 कोश असतात: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. या 5ही कोशांच्या आत जो दडून बसला आहे, जो लपून बसला आहे, हे 5 कोश ज्या वेळेला
उत्तरोत्तर आपण क्रमत वर जाऊ, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप जाणण्याचं आनंदमय कोशामध्ये त्याची अनुभूती येते. तर अशा पद्धतीने प्राणमय म्हणजे आपल्या देहाचं, अन्नमय अन्न आपण खातो, मनोमय आपला मन, असे सगळे हे पंचकोश आपल्या भोवती आहेत आणि याच्या पलीकडे तो आहे, त्याच्यामध्ये तो लपून बसलेला आहे, तो शोधायचा प्रयत्न आपण करतो. म्हणून त्याला गूढ म्हटलेलं आहे, गहन म्हटलेलं आहे. इतकं सोपं नाही आहे त्याच्यामधून त्याला बाहेर स्वरूप जाणून घेणं, त्याला बाहेर काढणं म्हणा. तर अशा पद्धतीने या सगळ्या परमात्म्याच्या विशेषणांमध्ये सगळी अध्यात्मविद्या लपलेली आहे. अध्यात्मामध्ये कसा कसा तो लपलेला आहे, कसा कसा त्याचं कारण काय, करता कोण, विकर्ता कोण, ही सगळी अध्यात्मातली जी आत्मविद्या आपण ज्याला म्हणतो ती शिकताना शास्त्रांमध्ये या सगळ्याचा उहापोह केलेला आहे. सगळी शास्त्र शेवटी कुठे जाऊन पोचतात? सगुणापर्यंत, सगुणापासून निर्गुणापर्यंत. सगुण हे आधारस्तंभ आहे, सगुणाच्या आधारे आपल्याला निर्गुणाकडे जायचं. आणि म्हणून त्याचे जे निर्गुण स्वरूप आहे ते अतिशय गहन आहे, गुह आहे, आपल्या समजण्याच्या तर्काच्या पलीकडचं आहे. आधी आपण त्याचं सगुण रूप समजावून घेऊया आणि मग निर्गुणाकडे वाटचाल करूया, अशा या विष्णूच्या विशेषणांना. बसायला. आता विश्वात्मके देवे येणेवाद्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी